जय भीम, जय संविधान। मी अजित कांबळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपणा सर्वांना माहीतच आहे की 20 जुलै 2026 रोजी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी गेले 1 महिना झालं विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी, पेपरफुटी रोखण्यासाठी, पेपरमध्ये चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये एक उपोषण चाललेलं होतं। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशातील अनेक राज्यातील विद्यार्थी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पालकही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच पालकांसोबत त्यांची लहान लहान मुलंही या ठिकाणी उपस्थित आहेत। तर 20 जुलै रोजी अशी एक घटना घडली की गेले 1 महिना शांततापूर्वक चाललेले जे आंदोलन आहे, या आंदोलनावरती पोलीस प्रशासनाने कोणाच्या तरी सांगण्यावरून लाठीचार्ज केला आणि याच लाठीचार्जमुळे अनेक जण जखमी झाले, अनेक जण रक्तबंबाळ झाले। तर ही गोष्ट देशाच्या लोकशाहीसाठी बाधक आहे, देशाच्या लोकशाहीसाठी हानिकारक आहे। कारण या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि हीच मतं मांडण्यासाठी मुलांना न्याय मिळण्यासाठी अनेक मुलं या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। परंतु याच आंदोलनावरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मोठं दडपण टाकून हे आंदोलन चिघळण्याचा, हे आंदोलन तोडून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर या आंदोलनाचा या ठिकाणी जो पोलीस प्रशासनाने जो लाठीचार्ज करून जे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला, तर या पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे हे आंदोलनास पोलीस प्रशासनाला ज्याने लाठीचार्ज करायला लावला त्या सरकारचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की या आंदोलनाच्या निषेधार्थ ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। तर उद्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेने आपलं गाव असेल, शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, या ठिकाणी 1 दिवसीय महाराष्ट्र बंद करावा, आपली दुकानं बंद करावी, आपलं काम या ठिकाणी बंद करावं। 1 दिवसीय हे आंदोलन आपण या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करणार आहोत। हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नसून हे आंदोलन आपल्या भविष्यासाठी, आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे। तर आपण या आंदोलनास शांततापूर्वक, कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या प्रकारे हे आंदोलन उद्या सर्वांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली दुकानं, आपलं काम बंद करून करावं, ही या ठिकाणी मी आपणासमोर मागणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।